राजा काहीतरी बरं वाटलं ते बोलीचा मला मन करतंय बघ आता तुला काहीतरी पण तुझा पण फुलांचा व्यवसाय आहे की काय? ते कधीतरी फुल विकतो मी तुला मला ना लय बहुत वाटलं होतं लय दिवस झाले फुल आणते मावते त्याला घे त्याला मावते नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे आमच्या वाडीचं नमन. आज पूजा होती आणि हा मी नमनाचं सेपरेटली व्हिडिओ बनवतो आहे. आणि नमनाचं जे मेकअप वगैरे करतात ना, ते आज बघायला भेटतील आपल्याला. दरवर्षी पूजा असते, तर ह्या वर्षी 1 तारखेला 1 मेला पूजा होती आणि पूजेला नमन होतं. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नमन बघायला भेटेल. लहान लहान कलाकार काम करतात, ते सगळं बघायला भेटेल. आमच्या वाडीचं घेवडेवाडीचं नमन आहे आज. सुभाष आहे सोबत आपल्या. आता थोड्याच वेळात मेकअप वगैरे होत ना रे, मेकअप लावायला. इकडे संदीपदा आहे. हे हाय करा संदीपदा, हाय हाय करा. असं हाय हाय असं असं नाही. कसं मगाशी कसं उडवलंस? हां उडवते उडव. या भाऊला जा हा टोपी का टोपी. अण्णा हो, ते उंदीर नाही बांधत. उंदीर उंदीर नाही का बांधत? हात उंदीर बांधणारा मांडव मांडव हलवायचा वरती चढून. हा मांडवावर चढायचा. उंदीर मस्त नाचवता का? एक नंबर. हा ते घाला. भारी. हे कोण आहेस तू? गोपाळ. ओके. हे सगळे लहान लहान मुलं सगळे बालकृष्ण आहेत. बालकृष्ण होणार आहेत. बाकी इकडे मेकअप वगैरे चालू आहे. सगळे आहे ना, बॅक स्टेजला ही सगळे धावपळ असते सगळ्यांची, सगळ्या कलाकारांची. हे बघा इकडे बालकृष्ण सजणार आहेत. एवढे सीन खूप भारी दाखवणार आहेत या टायमिंगला. मी पुढे ॲड करेल. इकडे मेकअप वगैरे चालू आहे. आणि इकडे अजून एक काहीतरी वेगळा एक प्रयोग आहे, तो पण बघायला भेटेल आपल्याला. हां कुणाल, तू नाहीस या टायमिंगला? शंकर आहेस? अरे वा. मग ते मेकअप वगैरे कधी करणार? तुला टाईम आहे ना?
तुझ्या आकेला प्रतिसाद देऊन आम्ही आलो आहोत. आपण सर्व मुली मैत्री बाजारी चालल्या बरोबर, परंतु मैत्रीचा रस्ता मुलांना ठाऊक आहे का? आम्हाला तर माहित नाही. तुला माहित आहे अगं ती आपल्या वरच्या आईची मावशी आहे, तिला बोलवून घेऊया का? आपल्या बरोबर कोणीतरी जाणकार असलेली बारी. हो पण तो नंदाचा काना वाटत अडवा येतो. अगं हो, तो खूप चावट आहे. तो खूप खोड्या सुद्धा करतो. आपण यशोदेला जाऊन सांगूया त्याच्या खोड्या, मग ती तिला उकळाला बांधून ठेवेल, मग त्याच्या खोड्या कमी होतील का? हो हो हिराबाई, बरोबर आहे तुमचं म्हणणं. असंच करूया आपण. तर मावशीला बोलवून घेऊया. ठीक आहे राजे, तू मावशीला हाक मारून घे. मग अगे मावशी, अगे मावशी ग मावशी.
हा बस बस. बघा, हा नवीन व्यवसाय चालू केलाय. दरवर्षी आपलं घेतलं काय नेसलं काय म्हणतो ना, हा नवीन फुलांचा व्यवसाय केलाय. यार मार्गदर्शनाचा काहीतरी उपयोग केलायस तू. होय 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 मावशी माझ्याकडून शिकले वाटतं. होय. तू त्या दिवशी बघितली तुला मी मार्केटमध्ये. शिकली जराशी काहीतरी नवीन. बघूया पोरींचा हात धरूया आपण पण. चांगलं आहे चांगलं आहे. मावशी पर्स कुठे घेतली त्या बुधवारच केली होती. ती बरी वाटली जरा. मावशी अगं पुण्याची चॉईस आहे. अगं ते आता नवीन धंदा चालू केला ना व्यवसाय, तर आपले पैसे जरा दोन जास्त वाढायला लागले. तर पर्स घेऊया. इकडं तिकडं पडतात आपल्या लुगड्यात ना, दोन पैसे कुठेतरी साठवून घेऊया. त्याच्यामुळे ही पर्स घेतली. आवडली तुला? होय होय आवडली. खूप छान आहे मावशी. मावशी छानच आहे ना. मावशी छानच आहे ना. वर्षापासून मावशी सगळ्या नावाला छानच आहे. चष्म्याला नजर लावू नको, अजिबात लावू नको चष्म्याला नजर. हा उन्हाचे दिवस एवढे वाजले ती नंदार काय पुढे पोचत नाही. अशी खालीवर करायला लागतं ना. किरणं अशी पडतात. ते डोलगं घेतल्यावर जरा वाईट बरं वाटतं. पुढं काय खाली ठेवलं नुसते सुरणाच्या नुसत्या झाडा सूर्याच्या. बरं मला सांगा, मला सगळं एवढं विचारता तुम्ही, पण कशाला बोलवलं ते तुम्ही तरी सांगा. एवढं जोर जोरात आपल्या हाका मारतायत. मावशी कुठं आहे, मावशी कुठं आहे, मावशी कशी आहे काय विचारू नका. मावशी कुठं आहे तेवढं विचारा. ते माईक खाली कर ना. आम्हाला सुद्धा लहान मोठ्यांचे आई वडिलांचे संस्कार आहेत. लहान मोठ्यांची आठवण करावी. आपण इकडचा. पण एवढे संस्कार काढते. नेमकं काहीतरी गडबड आहे. माझ्या आठवण काहीतरी आपलं चढवायचं काम करते. मावशी मुद्द्यावरती आहे. कशाला बोलवलं ते सांग. विसरलीस की काय? नाही तशी विसरत नाही मी. डोक्यावर भारा घेते एवढा जडजूड, पण मेंदू माझा बरोबर आहे. मध्ये होतं इस्रायला. आज बाजाराचा दिवस आहे. हा तरी म्हटलं ही मला लाडेबडे का लावते. हा बाजाराचा दिवस आहे त्याच्यामुळेच वाट ह्यांना माहिती नसतील, तेव्हा मावशीला हात मारली नसेल. नक्की ना? होय ना? म्हणून तर बोलून घेतलंय तुला. मग तरी बोललो मावशीला एवढी का झाड्यावर आणि हरभऱ्यावर चढवते ती. बरं मथुरेच्या बाजाराला आपल्याला जायलाच पाहिजे. आणि आपला व्यवसाय आहे तो व्यवसाय आपल्याला करायलाच पाहिजे. बरोबर ना? हो का मावशी? होय. मग चला मग हळूहळू चला जाऊया. आपण जायचं ठरवलेलं बरोबर आहे. तुम्ही माझी आठवण केली सगळं. पण मथुरेला तुम्ही जाण्यासाठी व्यापाराला घेतलं काय, नेसलं काय, व्यापार करण्यासाठी काय काय घेतलंय ते तरी म्हातारीला कळू द्या, मावशीला कळू द्या. म्हातारी कोणते पण वाटत नाही. मावशी कोणी घेतलं नाही, कोणी घेतलं तू, कोणी घेतलं लोणी. आता आम्ही समाजाने शेंगार घेतलाय बघ. ते तू प्रत्येक वेळेला मागे पण अशी सांगते जा. कोणी घेतलं दही, कोणी घेतलं लोणी, एकटीच सांगत असते. आम्ही सगळ्यांनी मावशी सांगायचं. मग सगळ्यांनी आपापला व्यापार काय आहे तो सांगितलं पाहिजे. तेव्हा कसं मस्त वाटतं. मग मी झेंडूची कशी दाखवली फुलं आहे ना. मावशी मी घेतलं दही. वा मी घेतलं तूप. वा. मी घेतलं लोणी. आणि तू ग मावशी मी बघ घेतलं दूध. वा या राधेचं दर टायमाचं दूध फिक्सच असतं. चला बघ भाषा बघ. हे बघ. अरे बाजारात विकलं जाईल काय बघ. अगं पाणी मारून नाही आणलेली फुलं. अशी तशी समजू नको म्हातारीला. हे बघ टवटवीत आहे. कोमेजली ती फुलं. नाही. हा चष्म्यातनं तुला चांगलं दिसेल बघ. घालतेस काय? चांगली आहे. बरं आपण व्यापाराला जाऊया बरोबर आहे. पण आता हा मथुरेचा अवघड घाट आहे. बघू लयच वजन आणलं बघ मावशी. केस राहतील ना नीट. अवघड घाट आणि ही वळणाची वाट.
ही समता संपत नाही ग बाय. पण तू एवढा अवघड गाड घे, हे एक वजन घेऊन चढशील काय? चढशील म्हणजे काय, मगाशी थरथरले म्हणून काय परत नाही थरथरत. जरा कधी कधी मी तुझं घेते, तू माझं घे. नको नको नको. अदला बदलीचं आपल्याला काही जमत नाही आणि आपण काय तसलं काय खपवून घेणार पण नाही. बरं, हा अवघड घाट आणि ही वळणाची वाट चढायचं म्हटलं की काय संपलं काय संपत नाही. त्याच्यामुळं एक छोटस छानसं गाणं लावा असं मी म्हणते. तुला ते येत असेल तर तूच म्हणवा घे. म्हणजे मीच म्हटलं पाहिजे हे पण. बाय 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 बाय. बरं, तिथपर्यंत तुम्ही चालता काय? मी जरा पाणी पिते. चाला तिथपर्यंत. रस्ता प्रतिबंध करायचा आहे. काय म्हणताय देवा? ही कामगिरी मी करावी अशी तुमची इच्छा आहे? हो, बरोबर आहे. जमेल ना तुला? देवांचा हुकूम हा पाळलाच पाहिजे. ते आहे 16 शस्त्र. तुला देतील की 16 शस्त्र. तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही दिलेली कामगिरी आम्ही निश्चित पार पाडू. येतो मी.
देतो तिला बांधून काय बांधून देतो आता थांबत दे बघ कुठं चालायला गेला आता बैल पाठी लागला तिच्या तुझ्या मला बैल एवढूच आहे तो खतवला माझा जायला इथं जातोय तिथं जातोय आता घेतला दादाना मारला पाठच्या आता पाठच्या टांगावर मारला ना इथं बसलेली काय सांगू तुला थांबतील का थांबू काय झालं काय झालं म्हणून सांगू तुला मी वरच्या आधीला गेलो तिथं माझी तुझी आता काय करू तिच्या तुझा आवाज आला मला आवाज आला अंगूल करू का नव्हतो कधी करू अंगूल खाली दोतर माझ्याकडं वरचं काय ना पहिला गेला घरी गेलो करू बघितलं वाकून लागल्या अंगूल करतोय म्हटलं बरं झालं अंघोळ करतोय माझ्या पाठच्या याच्या लथीवर हा त्याचा काला कोट आता सुपदा दाखला होता हा काला कोट त्याचा सुपदा असा मांडीकडे घातला मी आपला गपचून गेलो आता बांधून आता गेलो आणि आता हलूच आता हात घातला आणि आता कोण आता खेळल्या बरोबर ती बायको भालाली झाला पाठच्या अंगल्यात म्हणते भाऊन अंगठ्यांचा कुठं नेता अंगठ्यांचा कुठं नेता कोण म्हण वहिनीनो चला थांबा मी 5 मिनिटात जातो रे 10 मिनिटात येतो आता उठलो आलो अरे म्हटलं त्याला कोट घेतला पण आतमध्ये काय नाही घातलं आणि म्हटलं आता परत धावत वणीच्या पाठच्या दारात गेलो आणि परत उद्या बता या तेथी बन्यांवरती बघितली म्हटलं आता आतमध्ये काय झालो आतमध्ये घेतली होती बन्यान घेतली पोट पण घेतली भरभर पण घेतली ना घातली नाही बन्यान तेवढी घेतली मला वाटलं नवीन बन्यान आतल मला तो कालच बाजारात गेला होता म्हटलं नवीन बन्यान आतल बघतील काय त्याची बन्यान त्याला माझा कोट दुधात अरे बाबा आता पकडले आता कोट दुधात आता इकडनं पकड नवीन बन्यान काय म्हटलं जाऊ दे बाटल्या बांधलेला फुलं तर चांगली आहे घेतला आता कोट आणि आता घातला माती मांग म्हटलं आता मी आता जातो आता कसा म्हणतो वाटतो बघ जरा आता पोरगा कसा दिसतो बघ त्याचा कोट घातला आणि ह्याला उघडा कसा पाठवला बोलते माझा कोट त्याला भरभूर मारला एवढं मला रामायण सांगा पहिला बाबू दे अरे एवढं रामायण माझा होता नाही हा माझा आहे तुला कोट पाहिजे मला विचारायचं मी सोबतोय विचारून कधी मला काय दिलं तू मला विचारून कधी काय दिलं नाही मी मागून घेत नाही तुझ्या कोण्या बाबाची घालू नका तू आता बोलून माझ्या चांगल्या तोडून देवी तुझ्या सारख्या माझी नको अरे पण मला बोलवलं त्याला तू सांग कोण आहे तुझा अरे मला कशाला बोलवलं तुला बोलवलं खरा पण आता मला भीती वाटू लागली मी एवढा बोली का पहिला मी बोली नाही एवढा मजबूत झाली का तू घाबरतो का त्याला मी आहे ना तू बोल अरे तू तुझ्या जोडीदाराला आणला असा धरून अरे ते फुटके जाय त्यांच्या पहिल्यापासून छोट आहे बघ इकडे येतो मला या बघूया मी तुला बोलवला की माझ्या बरोबर एक कामगिरी देवाला सोपवले म्हणून तुला बोलवला मग मी कधी आलो तर मी पण माझ्या मागे ना आता सोबतीचं सवंगडी घेऊन मला विचार करायला लावलायस तू अरे काय झालं काय देवाने एवढी मोठी कामगिरी
सांगितले केवढी मोठी आता केवढी मोठी आता हाय कुठ 16 शस्त्र गवळणी माहितीये 16 शस्त्र किती माहिती होतं मी मोठा होतो तेव्हा माझ्या आता लहान झालो 16 शस्त्र गवळणी हात मात करून मथुरेच्या बाजाराला चाललंय दही दूध घेऊन ते दही दूध मथुरेत न जाता गोकुळामध्येच राहू द्यायचंय काय तुझं द्या अरे दिसतंय तुला तिथं हाय त्या रस्त्यानं चालतंय दाखव दाखव जरा मला दिसतील दाखव. आपल्याला खेळूची गावाला खेळूची बघ काय ते काय आवाज आहे ते बोलते बघ बघ ताती ताती ती पण माझी हा ताती ताती ती पण माझी माझी पण माझी माझी पण माझी आम्हा गेला तुझा ना बोलली तुझा ना तुझा ती सवय झालेली चिंता टाकतात तू आता तू कोणाला का बोलली तू तू अरे चूप बोलतो चूप हा असं बोलला ना खरोखर मार खाशील तू बोलली ना काय बोलली तू दिला जातो मला पत्नांना मी आपला जातो जमत नाही आता मी मोठा ना कथा पण झालो तरी मोठा मी आता मगाशी बोलला तू मोठा कधी कधी बोलायला लागतं त्याला मान द्यावा लागतो मोठ्यांचा कधी 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 नाही तर कधी मोठा पण नाच घालतो कमलं म्हणून त्याला स्वतः व्हायला लागतं अरे जेजू विकतं का चाय विकते कोकण कन्याला आपण येतो ना दादर पॅसेंजर तीच म्हणते जेजू घ्या चेंडू मी आगलं चेंडू घ्या चेंडू तुझ्या मा दूध घ्या गुलाब 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 लागलाय तुला बाई मावशीला लागले आवाज ऐकून गेला वाटतं खरेदीला गेला की काय अरे काय विचारायचं तो विचारून पण गेला ना डायरेक्ट गेलाय अरे तो. गेला त्याला सांगून जायचं ना अरे सांगून बोलतो विचारतो ना बाबा कशाला जायचंय बरोबर तू आवाज ऐकून गेला बघून उद्याचा मोठा बोलतो आता काय बोलतो तू बाबा निकडा सोन्या दूध घ्या काय कशाला मध्ये आलास तर सांग कोणा बोलला त्याला बरं वाटलं इथं बरं झालं राजा काहीतरी बरं वाटलं ते बोलीचा मला मन करतंय बघ आता तुला काहीतरी घे अरे बाबा माझ्या हारातली फुलं घ्यायची असली मी तुला चांगलं फुल आणलं त्याला बघतील का मोदक या त्याला इथं या त्याला तुला फुलं कशी बुकली पाहिजे तू तुझा पण फुलांचा व्यवसाय आहे की काय कधी फुल विकतो मी तुला मला आलं बघू तर वाटलं होतं घर दिवस झालं काय तत्मा घालून होती तोंडात चालत होती ना मी त्या गाडीत बसलो होतो पाटणं कातं किती लुकलं तरी माझं लक्ष नाही तुझ्या तकल्याकलंच लक्ष ना ग मावते तुझ्या मी तुला मी ना फुल आणलं मावते त्याला घे त्याला मावते झाल्या मावते आय दादू I love you. माझं पण घे आपण दोघांनी हात घेऊया एवढ्या फुलात माझं पण या फुल टाकत
गेला मधीचं बघून अरे आम्ही व्यापाराला चाललोय, दही दूध फुलं सगळंच काय काय घेऊन चाललोय. तू वाट अडवलीस कशाला? तुला काय पाहिजे काय यातलं? ते मावतीला माहिती ना मी कोण. अरे तू कोणी असशील? तुला मावती सांग. मी कोण आम्हाला काय माहिती? तुला माहिती मावती मी कोण तुला नाही माहिती मी कोण. अरे मी तेच म्हटलं तुला. तू न विचारता गेला विचारू सांगितलं ना तू सगळ्यांना बघून काय काय आवाज ऐकून जाण्याच्या उद्देशाने गेलाच लगेच. मावती मला जातात जरा वरती कर आता बघा का उठतो. मी जाऊन विचारतो. सांगा त्या तुमच्या जन्माची खुणा. ऐकते राहते. जन्माष्टमीला झाला या गोकुळात आनंद भरला. घनश्याम मुरलीवाला विष्णू अवतारी सांग कवरला. भक्तिमय होऊनिया गोकुळ बसलं. कुंजवनात रणकुल हसलं. कृष्ण अवतार राधे जगजेती झाला. जन्माष्टमीला
पैसा भारी आहे. आज राघवच्या गादीला काय वेळ आवाज जागो माझा करता What?